आपण हा पाठ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. मग त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची. त्याच्यानंतर आपण ह्या पाठाला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे? मग मी तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे, की तुमच्याकडे खेळासाठी कुठली खेळणी आहेत? खेळण्यासाठी कुठली खेळणी आहेत? ओके. कुणी सांगितलंय फुटबॉल, कुणी सांगितलंय बार्बी डॉल. दिशा म्हणते, की माझ्याकडे बार्बी डॉल आहे. आरुष म्हणतोय, की माझ्याकडे बॅट आहे. निशांत म्हणतो बॅट बॉल आहे. आशुतोष म्हणतोय टॉप आहे. ओके. सई क्रिकेट, किचन सेट, डॉल. जियाकडे डॉक्टर सेट आहे. आर्यनकडे क्रिकेट, क्रिकेट सेट. ओके. आशुतोषकडे ब्लॉक्स आहेत. आर्यनकडे बॅट बॉल, डॉल, बाहुली, बॅडमिंटन, डॉक्टर सेट. हम्म. बियर किचन सेट, रिमोट कार. टीचर काईट. ओ काईट पण असेल हो की नाही. आता संक्रांत येऊन गेली. मग ह्या संक्रांतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पतंग हे उडवलेच असणार हो की नाही. संक्रांतीच्या दिवसांमध्ये आपण पतंग उडवतो. मग सगळ्यांकडे पतंगही असणार, काईटही असणार, हो ना. हो. रिमोट कार. अरे वा. रिमोट कार बऱ्याच जणांकडे. श्रीषाकडे बार्बी डॉल. हो. बहुतेक करून मुलींकडे खेळण्यासाठी काय असतात तर डॉल्स म्हणजेच काय तर बाहुल्या. हो की नाही. बाहुली किंवा मग ते किचन सेट वगैरे हे जास्त प्रमाणात मुलींकडे असतं. तर मुलांकडे काय असतं सगळ्यात जास्त? बॅट बॉल. हो की नाही. तुम्हाला जर क्रिकेट खेळायचं असेल तर तुमच्याकडे काय हवं? बॅट बॉल हवा. मुलांकडे सर्वात जास्त कुठला खेळ खेळतात मुलांनो? मुलांना सर्वात जास्त कुठले खेळ खेळायला आवडतात सांगा? जे तुम्हाला वैयक्तिक कुठले खेळ खेळायला आवडतात? ओके. सई दुरेमनला सापशिडी खेळायला आवडते. वंशला बॅट बॉल, आर्यन रिमोट कार, लुडो. सानियाला लुडो खेळायला आवडतो. संस्कृतीला सापशिडी. ओके. व्हेरी गुड संस्कृती. हिताक्षीला बार्बी किचन सेट. ओके. कौस्तुभला बॅडमिंटन. व्हेरी गुड कौस्तुभ. आर्यनला क्रिकेट. ओके. जियाला किचन सेट. मंजिरी लुडो. सानिया सापशिडी. ओके. म्हणजे तेच आर्याला लॉक अँड की. ओके. कौस्तुभला सगळेच खेळ खेळायला आवडतात. मंजिरी चीज, सायकलिंग अल्सो. येस. दिशाला मेकअप सेट्स, टॉयज. ओके. अनुषला फुटबॉल, अर्पिताला बिझनेस गेम. बिझनेस गेम हा खूप चांगला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पैशांची देवाणघेवाण, व्यवहार हे त्या गेम मध्ये त्या खेळामध्ये समजण्यास तुम्हाला मदत होते. ठीक आहे. रिमोट, एरोप्लेनचं रिमोट. ओके. हाइड अँड सीक, लॉक अँड की, सुपर मार्केट, श्रुतिका फुटबॉल. ओके. मग भरपूर खेळ आता आपल्या समोर आलेले आहेत, की तुम्हाला कुठले खेळ खेळायला आवडतात. तसंच तुमच्या घरामध्ये खेळ खेळण्यासाठी कुठली खेळणी आहेत. अशा प्रकारची बरीचशी माहिती तुम्ही मला दिलीत, की तुमच्याकडे खेळ खेळण्यासाठी काय साहित्य आहे आणि तुम्हाला कुठले वेगवेगळे खेळ प्रत्येकालाच आता प्रत्येकाच्या आवडीनुसार हा वेगळा खेळ खेळायला आवडत असतो. हो की नाही. आता तुम्ही प्रत्येकाने तुमची प्रत्येकाची वेगवेगळी आवड सांगितली. कुणाला हॉकी गेम आवडतो, कुणाला बॅट बॉल आवडतो, कुणाला हाइड अँड सीक आवडतं. हो की नाही. तर आता गर्ल्स असतील तर त्यांना जास्त ते किचन सेट्स बरोबर खेळायला आवडतं, डॉल्स बरोबर खेळायला आवडतं. तर बॉयज असतील तर रिमोट कार हवी, कार्स हव्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर कुणाला बॅडमिंटन आवडतं, कुणाला सापशिडी आवडते. हो की नाही. त्याच्यानंतर कोणाला क्रिकेट आवडतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तशा प्रकारे आपल्याला खेळ खेळायला आवडत असतात. आता तुम्ही कुठले खेळ खेळतात, तसंच तुम्हाला कुठले खेळ आवडतात हे मला कळलेलं आहे. ठीक आहे. मग आपण आज असाच एक खेळ आहे, जी ती मुलगी खेळत आहे आणि तो खेळ खेळत असताना काय गमती-जमती या कवितेमध्ये घडतायत, ते आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. मग चला तर वळूयात आजच्या आपल्या पाठाकडे.
हे चित्र कशाचं आहे? ओळखा पाहू. हे जे स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसतंय, हे कशाचं आहे? काय आहे हे? तुम्हाला माहितीये का? तुम्हाला हे ओळखायचंय. काय आहे? लट्टू, टॉप. येस. भवरा, टॉप. हे भवऱ्यासारखंच असतं, पण ह्याला मराठीत भिंगरी असं म्हणतात. ठीक आहे. हे जसं टॉप असतो. टॉप तुम्हाला माहितीये त्याला धाग्यामध्ये बांधलं आणि असं खाली फेकलं की तो जसा गोल-गोल फिरतो. तशीच ही देखील काय आहे? भिंगरी आहे. ठीक आहे. ह्याला हे कुठलं खेळणं आहे? भिंगरी. याला काय म्हणतात? भिंगरी. याला देखील अशाच प्रकारे वरती एक बटन असतं त्याला लावल्यानंतर ते जेव्हा खाली सोडतो तेव्हा ती देखील अशी गरगर, गरगर, गोल-गोल, गोल-गोल फिरते आणि यालाच काय म्हणतात मराठीत? भिंगरी असे म्हणतात. हे कुठलं खेळणं आहे? भिंगरी. काय आहे हे? भिंगरी. याला काय म्हणतात? भिंगरी असे म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात याला? भिंगरी. कुठलं खेळणं आहे हे? भिंगरी. आता बघूयात या भिंगरी सोबत हे कशा प्रकारे खेळत आहे. ठीक आहे. चला तर मग पाहूयात. सगळ्यांना स्क्रीन अगदी व्यवस्थित दिसत असेल, हो की नाही? तर बघा, कविता क्रमांक 27. कवितेचं नाव आहे भिंगरी. कवितेचा क्रमांक काय आहे मुलांनो? 27. कवितेचं नाव काय आहे? भिंगरी. कवितेचं नाव काय आहे? भिंगरी. ठीक आहे. सर्वात आधी आपण ही कविता वाचून घेणार आहोत. त्याच्यानंतर या कवितेची प्रत्येक ओळ आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही कविता आपण तालासुरात म्हणणार आहोत. ठीक आहे. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या कवितेकडे. सर्वात आधी आपण कवितेचं नाव पाहणार आहोत. तर कवितेचं नाव काय आहे मुलांनो? भिंगरी. कविता क्रमांक 27. कवितेचे नाव आहे भिंगरी. ठीक आहे. ऐका म्हणा. एक होती मेरी, एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर, भिंगरीला आली चक्कर, भिंतीला दिली तिने टक्कर. तर आपण इथे ही कविता वाचून घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपण ही कविता अशा प्रकारेच व्यवस्थित वाचून घेणार आहोत. तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि लक्षपूर्वक ऐकायचं आहे. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर, भिंगरीला आली चक्कर, भिंतीला दिली तिने टक्कर. ठीक आहे. मग सुरुवातीची जी ओळ आहे ती आपण पाहूयात. सर्वात आधी एक होती मेरी. तर म्हणजे काय? एक होती मेरी. मग एक मुलगी आहे. तिचं नाव काय आहे? मेरी. है ना? ही जी चित्रात तुम्हाला दिसते. ही काय आहे? एक मुलगी आहे. त्या मुलीचं नाव काय आहे मुलांनो? तर मेरी. या मुलीचं नाव काय आहे? मेरी. मग हे आपल्याला कळलं या ओळीतनं की एक होती मुलगी आणि त्या मुलीचं नाव काय होतं? मेरी. त्या मुलीचं नाव काय होतं? मेरी. ठीक आहे. आपण आता दुसऱ्या ओळीकडे वळणार आहोत. तिला सापडली भिंगरी. बघा, मेरी नावाची मुलगी होती. मग तिला काय सापडली होती? भिंगरी. भिंगरी जसं तुम्हाला मी पहिल्या चित्रात दाखवलं की भिंगरी ही काय असते. आता इथेही तुम्हाला चित्रात दिसत असेल ही आहे भिंगरी. जसा टॉप असतो म्हणजे जसा टॉपला आपण मराठीत भवरा म्हणतो, हो की नाही? तो जसा आपण फिरवल्यावर गरगर गरगर फिरतो त्याच प्रकारे ही भिंगरी देखील असते. तशाच प्रकारची असते. तर हिला काय म्हणतात? भिंगरी असे म्हणतात. मग या मेरी नावाच्या मुलीला काय सापडली होती मुलांनो? तर भिंगरी सापडली होती. या मेरी नावाच्या मुलीला काय सापडली होती? भिंगरी सापडली होती. मग भिंगरी सापडल्यावर तिने काय काय केलं? ते पाहूयात. तिला एक भिंगरी सापडली. मग ते भिंगरी सापडल्यावर तिने काय काय केलं ते पाहूयात. तिसरी ओळ. भिंगरी फिरवली गरगर. भिंगरी फिरवली गरगर.
तिला जेव्हा ती भिंगरी सापडली तेव्हा तिने काय केलं, त्या भिंगरीला गरगर असं फिरवलं. जेव्हा मेरीला भिंगरी सापडली तेव्हा त्या भिंगरीला तिने कसं फिरवलं, गरगर. गरगर म्हणजेच काय, गोल गोल, राऊंड राऊंड. भिंगरीला कसं फिरवलं, गोल गोल. ठीक आहे. मग गोल गोल फिरवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ओळ पाहूयात. भिंगरीला आली चक्कर. भिंगरीला आली चक्कर. आता मेरीला एक मेरी नावाची मुलगी होती. मग त्या मेरीला काय सापडली होती, एक भिंगरी सापडली होती. भिंगरी सापडल्यानंतर तिने काय केलं, त्या भिंगरी सोबत खेळायला सुरुवात केली. मग भिंगरी सोबत खेळण्यासाठी तिने काय केलं, त्या भिंगरीला गोल गोल फिरवलं. कारण ती गोल गोलच फिरते ना. जसा भवरा आपण खेळायला घेतला आणि तो हातामध्ये त्या दोऱ्यासकट बांधला आणि नंतर खाली सोडल्यानंतर तो देखील असा गोल 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 फिरतो. म्हणजेच काय, तर गरगर फिरतो. इंग्लिश मध्येच तुम्ही काय म्हणाल, तर राऊंड 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 फिरतो. ठीक आहे. मग भिंगरी फिरवली गरगर. मग तिने देखील त्या भिंगरी सोबत खेळण्यासाठी सुरुवात केल्यानंतर तिने देखील ती भिंगरीला कसं फिरवलं, गोल गोल फिरवलं. आणि गोल गोल फिरून त्या भिंगरीला काय आली, चक्कर आली. हो की नाही. आपण ही जरी असं 2-3 गोल गोल राऊंड मारले तरी आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटतं आणि थोड्या वेळाने मग आपण थांबतो. मग त्याच प्रकारे ती भिंगरी देखील गोल 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 फिरून तिला काय आली, चक्कर आली. आणि चक्कर येऊन त्या तिने काय केलं, भिंतीला टक्कर दिली. भिंतीला दिली तिने टक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. भिंगरीला आली चक्कर आणि चक्कर येऊन भिंतीला दिली भिंगरीने टक्कर. गोल गोल फिरल्यामुळे भिंगरीला आता चक्कर आली आणि चक्कर येता येता ती कुठे जाऊन तिची टक्कर झाली, कुठे जाऊन धडकली, तर भिंतीला जाऊन धडकली. तुम्हाला देखील अनुभव आला असेलच. तुम्ही जेव्हा एखाद्या भवऱ्यासोबत खेळता, तो भवरा जेव्हा तुम्ही फिरवायला खाली टाकता आणि तो 2-3 मिनिटं फिरल्यानंतर हळू फिरल्यानंतर त्याचा स्पीड कमी होतो आणि बाजूला जर काही असेल तर त्याला ते टक्कर झाल्यामुळे तो भवरा तिथेच थांबतो. मग त्याच प्रकारे ही भिंगरी देखील गोल 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 फिरली आणि गोल गोल फिरल्यामुळे त्या भिंगरीला काय आली, चक्कर आली. आणि चक्कर येऊन ती भिंगरी जी होती ती भिंतीला तिने काय दिली, टक्कर दिली. भिंगरीची आणि भिंतीची काय झाली, टक्कर झाली. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण या कवितेचा अर्थ व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्यासाठी ही कविता पुन्हा एकदा आपण वाचून घेणार आहोत. ठीक आहे. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर, भिंतीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. मग एक मेरी नावाची मुलगी होती. तिला काय सापडली होती, भिंगरी सापडली होती. भिंगरी सापडल्यानंतर मेरीने त्या भिंगरी सोबत खेळायला सुरुवात केली. म्हणून मेरीने त्या भिंगरीला गरगर गोल गोल फिरवायला सुरुवात केली आणि गोल गोल फिरवत असतानाच त्या भिंगरीला काय आली, चक्कर आली. आणि भिंगरीला चक्कर आल्यामुळे भिंगरीने भिंतीला काय दिली, टक्कर दिली. ठीक आहे. मग ही कविता आपली इथेच संपली. हो की नाही. आपण ही कविता इथे व्यवस्थित अगदी समजून घेतली. ठीक आहे. आता ही कविता आपण व्यवस्थित एकदा तालासुरात म्हणून घेणार आहोत आणि त्याच्या माझ्या मागून तुम्हाला ही कविता म्हणायची आहे. ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय व्यवस्थित. ऐका, म्हणा. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गर गर गर. भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गर गर. भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही कविता आपण इथे वाचून घेतलेली आहे. तसंच कवितेचा अर्थ देखील आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे. आता पुढे काही हे जे काही पाठात तुमचे प्रश्न आहेत ते या कवितेवर काही आधारित प्रश्न दिले गेलेले आहेत. तर ते प्रश्न आता आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. पहा, ऐका, म्हणा, वाचा.
ठीक आहे. मग पहिल्या चित्रात आपल्याला काय दिसतंय मुलांनो? हे जे पहिलं चित्र आहे, काय आहे? कशाचं आहे? चॅट बॉक्स थ्रू तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. हे जे पहिलं चित्र आहे, कशाचं आहे? टॉप. मराठीत काय म्हणतात? व्हेरी गुड अनुष. भिंगरी. मराठीत काय म्हणतात त्याला? भिंगरी असे म्हणतात. व्हेरी गुड. इशिका, आर्यन, आरुष, संजना. व्हेरी गुड. मंजिरी, सानिया, आराध्या. व्हेरी गुड. संस्कृती, ओविया, श्रिया, कार्तिकी. गुड. तर हे जे पहिलं चित्र होतं हे कशाचं होतं? भिंगरीचं. आणि खाली तिचं नाव देखील लिहिलेलं आहे. भिंगरी. ठीक आहे. ज्याच्यावर आधारित ही पूर्ण कविता होती. भिंगरी या खेळण्यावर आधारित ही संपूर्ण कविता होती. ते हे खेळणं याचं नाव काय आहे? भिंगरी. ठीक आहे. आता पुढचं चित्र पाहूयात. हे जे दुसरं चित्र आहे हे कशाचं आहे? भिंत. व्हेरी गुड. संजना, अर्पिता, श्रिया. श्रिया भिंती नाही, भिंत. ओके. हे आहे कसलं चित्र? भिंतीचं चित्र आहे. खाली भिंत असं देखील लिहिले गेले आहे. हे कसलं चित्र आहे? भिंतीचं चित्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे वळूयात. शब्द ऐका व सारखी अक्षरे ओळखा. ठीक आहे. शब्द ऐका व सारखी अक्षरे ओळखा आणि वाचा. आता पहिला शब्द आहे भिंगरी, दुसरा शब्द आहे भिंत, तिसरा आहे भी. मग भिंगरी आणि भिंत या दोन शब्दांमधलं सारखं अक्षर कुठलं होतं मुलांनो? भिंगरी आणि भिंत या दोन शब्दांमधलं सारखं अक्षर कुठलं होतं? भी. व्हेरी गुड अर्पिता, संजना. व्हेरी गुड केविन, हिताक्षी, वंश, इशिका. व्हेरी गुड. तर या दोन शब्दांमध्ये सारखं अक्षर हे कुठलं होतं? बी. ओके. तर इथपर्यंत सर्वांना कळलेलं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पहा, ऐका, समजून घ्या, वाचा. ठीक आहे. भला पहिली विलांटी आणि त्याला काय द्यायचं आहे? अनुस्वार. काय द्यायचं आहे? अनुस्वारचं चिन्ह लावायचं आहे. मग काय बनणार आहे? भी. ठीक आहे. भी. त्याच्यानंतर भला पहिली विलांटी भी. भी. भिंत. भिंत या शब्दामध्ये न हा अर्धा येतो आणि त्यामुळे न या अर्ध्या अक्षराच्या जागी आपण काय घेतलेला आहे? अनुस्वार घेतलेला आहे. म्हणून काय लिहितं? भिंत लिहिताना आपण भिंत हा शब्द लिहिताना भ भला पहिली विलांटी भी, भीवर अनुस्वार भिंत. अशा प्रकारे भिंत हा शब्द आपण लिहितो. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण समजून घेतलंय. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. चित्र पहा, गिरवा, नावे पूर्ण करा. चित्र पहा, गिरवा, नावे पूर्ण करा. आता इथे चित्र दिलेली आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत. ती नावं तुम्हाला काय करायची आहेत? तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये गिरवायची आहेत आणि पुन्हा ती नावं पूर्ण करून लिहायची आहेत. जसं भला पहिली विलांटी, भीवर अनुस्वार, भिंत असा शब्द आहे आणि भिंतीचं चित्र देखील दाखवलेलं आहे. भी थोडं फुसट लिहिलेला आहे, थोडासा लाईट लिहिलेला आहे, तर तो तुम्हाला काय करायचा आहे? गिरवायचा आहे. गिरवून तो शब्द पूर्ण लिहायचा आहे. ठीक आहे. आणि ते नाव पूर्ण करायचंय. त्याच्यानंतर दुसरं चित्र आहे चिंच. बाजूला लिहिलं देखील आहे चिंच. त्याच्यानंतर तिसरं चित्र आहे मुंगीचं. बाजूला लिहिलेलं आहे मुंगी. चौथा चित्र आहे कंगवा आणि बाजूला लिहिलेलं आहे कंगवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या चित्रांची जी नावं आहेत ती पूर्ण करायची आहेत, गिरवायची आहेत. त्याच्यानंतर पहा, गिरवा, लिहा, वाचा. आता इथे आपल्याला जसं दिलेलं आहे तसं काय करायचंय? पाहायचंय, गिरवायचं आहे आणि तेच लिहायचं आहे. जसा
भा, भी, ही बाराखडी आहे, कळलं ना? भी, भू, भू, अशा प्रकारे. ठीक आहे? त्याच्यानंतर मला इथे जागा कमी आहे, त्यामुळे मी इथेच लिहून दाखवते. ठीक आहे? तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. भे, भई, भो, भौ, भम, बहा. अशा प्रकारे ही भ ची बाराखडी इथे आपण अशी पूर्ण लिहिली आहे. त्यानंतर भ नंतर कुठली बाराखडी आहे? ज ची. मग ज ची पाहणार आहोत. सॉरी, ज, जा, जी, जी, जू, जू, जे, जै, जो, जौ, जम, जहा. तर अशा प्रकारे आपण इथे ही बाराखडी भ ची आणि ज ची पूर्ण केलेली आहे. ठीक आहे? ती बाराखडी तशीच पाहायची आहे, गिरवायची आहे आणि तशीच पुन्हा कॉपी करून समोर लिहायची आहे आणि बोलून बोलून ही बाराखडी तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे? बाराखडी आली तरच तुम्हाला हे मराठीचे जे शब्द, वाक्य जे आहेत, लेसन्स आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित वाचता येतील. त्यामुळे ज्यांना बाराखडी येत नसेल त्यांनी व्यवस्थित आधी बाराखडीची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे? त्यानंतर आपण पुढे वळणार आहोत पुढच्या चित्राकडे. पहा, वाचा आणि लिहा. इथे आता आपल्याला काय करायचंय? पाहायचंय, वाचायचंय आणि लिहायचंय. पाहायचंय, पाहून ते वाचायचंय आणि वाचून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये, मराठीच्या वहीमध्ये हे लिहून काढायचं आहे. ठीक आहे? तर बघा, सर्वात आधी आपण हे वाचून घेणार आहोत. मंदार मंडईत आला. मंदार मंडईत आला. संतोषला आनंद झाला. नंदन आला, चंदन आला, रंजना आली, वंदना आली, रंगत गेली अंगत पंगत, अंगणात आली गंमत जम्मत. आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत. मंदार मंडईत आला, संतोषला आनंद झाला. मंदार मंडईत आला म्हणून संतोषला काय झाला होता? आनंद झाला. त्याच्यानंतर नंदन आला, चंदन आला, रंजना आली, वंदना आली, रंगत गेली अंगत पंगत, अंगणात आली गंमत जम्मत. ठीक आहे? तर इथे आपण हे जे होतं ते आपण वाचून घेतलेलं आहे व्यवस्थित. ठीक आहे? त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. अक्षर जोडा, शब्द वाचा, लिहा. पुढचा प्रश्न कुठला आहे? अक्षरे जोडा, शब्द वाचा आणि लिहा. इथे उदाहरणार्थ नंदन दिलेला आहे. हा न जो आहे तो या जे अर्धी अक्षर दिलेली आहे त्यांच्यासोबत आपल्याला जोडायचा आहे अशा प्रकारे आणि आपल्याला तो शब्द लिहायचा आहे. पूर्ण करून शब्द लिहायचा आहे. तर कशा प्रकारे ते आपण आता पाहूयात. ठीक आहे? आता हा न घेतला सुरुवातीला. न, द, न. ठीक आहे? आधी हा शब्द लिहायचा आणि मग त्याला न हे अक्षर जोडायचं आणि अशा प्रकारे हा शब्द लिहायचा. ठीक आहे? आता नंद झालं, त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे चंद. मग लिहायचा च, द आणि न. हा न शेवटी लिहायचा. चंदन. ठीक आहे? आता
तिसरं आहे गुंज. मग लिहूयात गु ज न गुंजन. ठीक आहे. अशा प्रकारे शब्द बनवायचे. त्याच्यानंतर वंद. काय लिहिलेलं आहे? वंद. मग लिहूयात आधी व सॉरी वर अनुस्वार वन द न वंदन. अशा प्रकारे शब्द आपल्याला बनवायचे आहेत. बनवला आपण वंदन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द कुठला आहे? वंद नंतर मंज. मंज लिहिलेला आहे. म ज न. ठीक आहे. अशा प्रकारे आपण शब्द बनवला मंजन. त्याच्यानंतर काय? कुंद. मग लिहूया कुंद न कुंदन. न सर्वात शेवटी आपण जोडतोय. प्रत्येक शब्दाच्या शेवटी न हे अक्षर जोडून ही शब्द आपण पूर्ण करतो आहोत. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना समजतंय. त्याच्यानंतर शेवटचा आहे रंज. ठीक आहे. शेवटचा शब्द कुठला आहे? रंज. मग आपण आता हा शब्द बनवा. सुरुवातीला आपण लिहिणार आहोत वर अनुस्वार रंज आणि शेवटी न जोडणार आहोत. मग अशा प्रकारे हा शब्द काय तयार होईल? रंजन. काय तर होईल शब्द तयार? रंजन. मग अशा प्रकारे आपण किती शब्द बनवले ते पाहूयात. ठीक आहे. पुन्हा एकदा. नंदन, चंदन, गुंजन, वंदन, मंजन, कुंदन, रंजन. अशा प्रकारे आपण शब्दांसोबत न हे अक्षर जोडून या इथे शब्द तयार केले आहेत. तर अक्षर जोडा आणि शब्द वाचा, लिहा हे सर्वांना कळालं आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्या, वाचा. पहिल्या अक्षरावर काय द्यायचंय तुम्हाला? अनुस्वार द्यायचा आहे. ठीक आहे. आता बगला. बगला असं लिहिलेलं आहे. मग लिहूयात आपण आणि पहिल्या अक्षरावर काय द्यायचंय तुम्हाला? अनुस्वार. मला इथे जागा आहे म्हणून मी इथे लिहून दाखवते. ग ला है ना, असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण पहिल्या अक्षरावर अनुस्वार देऊ त्याच्यानंतर हा शब्द काय तयार होईल? बघा हा, ब वर अनुस्वार देते मी. ब वर अनुस्वार. ठीक आहे. एक मिनिट. ब वर अनुस्वार दिला. काय झाला? बंगला. काय शब्द तयार झाला? बंगला. है ना, बंगला. आधी काय होता? नुसता ब वर अनुस्वार नव्हता तेव्हा बगला अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या अक्षरावर अनुस्वार दिल्यानंतर काय झाला? बंगला. इथे आपण अनुस्वार दिला की नाही? बंगला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा अक्षर बघूयात कुठला आहे? अग. अग लिहिलेला आहे. ग. ठीक आहे. मग पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा आहे. मग कुठल्या अक्षरावर तुम्ही अनुस्वार देणार? 2 अक्षर आहेत, अ आणि ग. ह्याच्यातलं पहिलं अक्षर कुठलं आहे? फक्त पहिलं अक्षर सांगायचंय. पहिलं अक्षर कुठलं आहे? पहिलं अक्षर अ. व्हेरी गुड कौस्तुभ, पार्थ, मंजिरी. पहिलं अक्षर कुठलं आहे? अ. मग आपण अ वर काय देणार आहोत? अनुस्वार. अनुस्वार दिल्यावर हा शब्द काय तयार होईल? अंग. अनुस्वार दिल्यानंतर हा शब्द काय तयार होईल? अंग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द पाहणार आहोत. सुदर. काय लिहिलेलं आहे? द र. त्याच्यानंतर सुदर या शब्दातलं पहिलं अक्षर कुठलं आहे? सु. मग या सु वर आपण अनुस्वार दिला. काय बनणार? सुंदर. हो की नाही? व्हेरी गुड पृथा. व्हेरी गुड संजना. काय शब्द बनणार? सुंदर.
र. ठीक आहे. त्याच्यानंतर सुंदर नंतर दुसरा शब्द कुठला आहे? कुपन है ना. काय लिहिलेलं आहे आपण इथे लिहूया. प न है ना, कुपन. मग आपण पहिल्या अक्षरावर अनुस्वार देणार आहोत. पहिलं अक्षर कुठलं आहे? हे. त्याच्यावर अनुस्वार देणार आहोत अशा प्रकारे. काय शब्द तयार झाला? कुंपण. काय शब्द तयार झाला? कुंपण. ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पहिल्या अक्षरावर काय द्यायचं आहे? अनुस्वार द्यायचा आहे आणि शब्द बनवायचा आहे. ठीक आहे. सगळ्यांना इथे समजलंय? त्याच्यानंतर पुढचा शब्द कुठला आहे? आंबा है ना. मग आंबा या आबा असं लिहिलेलं आहे. मग या आबा या शब्दामध्ये पहिलं अक्षर कुठलं आहे? आ. व्हेरी गुड संस्कृती. आ आहे. मग आपण कोणत्या अक्षरावर अनुस्वार देणार आहोत? आवर. मग आवर अनुस्वार दिल्यानंतर काय होणार? आंबा. हो की नाही? व्हेरी गुड संस्कृती. काय होणार आपला शब्द? आंबा. ठीक आहे. त्याच्यानंतर आंबा नंतर पुढचा शब्द कुठला आहे? रग. रग असं लिहिलेलं आहे. रग असा शब्द लिहिलेला आहे. मग या शब्दाच्या पहिल्या अक्षरावर आपल्याला काय द्यायचं आहे? अनुस्वार द्यायचा आहे. ठीक आहे. अनुस्वार द्यायचा आहे. मग कशावर देणार? रवर. येस, करेक्ट कौस्तुभ. रवर देणार आणि रवर अनुस्वार दिल्यानंतर काय शब्द तयार होईल? रवर अनुस्वार रंग. रंग असा शब्द तयार होईल. हो की नाही? रंग असा शब्द तयार होईल. त्याच्यानंतर पुढे भूगा. भूगा असा पुढचा शब्द आहे. मग भूगा असा शब्द आहे की नाही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्या अक्षरावर आपण अनुस्वार दिला. मग काय होईल? भुगा है ना. काय होईल? भुगा. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे उच. उच. मग ह्याच्यामध्ये पहिलं अक्षर कुठलं आहे? उ. व्हेरी गुड संस्कृती. कुठला आहे? उ. मग उ वर आपण काय देणार? अनुस्वार. ओके नाही. उ च अशा प्रकारे लिहिलेलं आहे. मग उ वर अनुस्वार दिल्यानंतर काय होणार? उंच. उंच. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे डोगर. शेवटचा शब्द आहे डो ग र. डोगर असा शब्द आहे. याच्यातलं पहिलं अक्षर कुठलं आहे? डो. व्हेरी गुड संजना, कौस्तुभ, इशिका. व्हेरी गुड. तर पहिलं अक्षर कुठलं आहे? डो. मग आपण कशावर अनुस्वार देणार आहोत? डोवर. ओके नाही. मग आपण इथे एक अनुस्वार देऊया डोवर. मग काय बनेल हा शब्द? डोंगर. ठीक आहे. काय बनेल? डोंगर. ओके नाही. अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. डोंगर असा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. योग्य अक्षरावर अनुस्वार द्या. आता इथे तुम्हाला काही शब्द लिहून दिलेले आहेत. तर इथे आपल्याला आता पहिलं अक्षर किंवा दुसरं अक्षर नाही सांगितलंय. ज्या अक्षरावर आपण अनुस्वार देऊ त्यानंतर तो शब्द अर्थपूर्ण असा शब्द तयार होईल. मग योग्य अक्षरावर आपल्याला काय द्यायचं आहे? अनुस्वार द्यायचा आहे. ठीक आहे. आता इथे पहिला शब्द लिहिलेला आहे आ बा.
हो की नाही, असा शब्द लिहिलेला आहे आबा. मग आपण याच्यामध्ये कुठल्या अक्षरावर अनुस्वार देणार आहोत सांगा? आ. येस, आवर अनुस्वार देणार आहोत. त्याच्यानंतर हा शब्द काय तयार होईल? आंबा. हो की नाही? आंबा. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे सगीत, है ना? सगीत असं लिहिलेलं आहे. मग या शब्दामध्ये कुठल्या अक्षरावर आपण अनुस्वार देणार? त्यानंतर जो अर्थपूर्ण शब्द तयार होईल स वर. बरोबर, करेक्ट पृथा. आपण स वर अनुस्वार देणार आहोत. त्यानंतर कुठला शब्द तयार होईल? संगीत. आपण अनुस्वार दिल्यानंतर कुठला शब्द तयार होईल? संगीत. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे तोड. तोड. हो ना? मग आपण कुठल्या अक्षरावर अनुस्वार देणार आहोत? तोवर. येस, करेक्ट. पार्थ, कशावर देणार आहोत? तोवर. मग काय होईल हा शब्द? तोंड. जेव्हा आपण तोवर अनुस्वार देऊ त्यानंतर या अक्षराला आपण कशा प्रकारे वाचू? तोंड. हो की नाही? त्याच्यानंतर तोंड नंतर पुढचा शब्द काय आहे? भाडन. भाडन असं लिहिलेलं आहे. भाडन. मग कुठल्या अक्षरावर तुम्ही अनुस्वार द्याल? संस्कृती, व्हेरी गुड. भा. हो ना? भा या अक्षरावर आपण अनुस्वार दिल्यानंतर काय शब्द तयार होईल? काय शब्द तयार होईल? येस, सांगा पाहू, बनवा. भावर अनुस्वार द्या आणि भावर अनुस्वार दिल्यानंतर जसाचा तसा जो शब्द आहे तसा लिहायचा आणि त्याला वाचायचा आहे. मग काय शब्द तयार होतोय? भावर द्यायचा आहे. हो, येस, व्हेरी गुड कौस्तुभ. भांडण अशा प्रकारे हा शब्द तयार होतोय आपला. हो की नाही? भावर अनुस्वार दिल्यानंतर काय शब्द तयार होणार आहे? भांडण. येस, व्हेरी गुड पार्थ, शिवम, आरुष, व्हेरी गुड. तर आपला काय शब्द बनणार आहे भावर अनुस्वार दिल्यानंतर? भांडण. अर्थपूर्ण शब्द बनतोय की नाही? भांडण असा कुठला शब्द असतो का? तर नाही. भावर अनुस्वार दिल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतोय भांडण. भांडण म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, ओके नाही सगळ्यांना? त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे करवद. पुढचा शब्द आहे करवद. कशावर अनुस्वार देणार आहोत आपण? व्हेरी गुड अर्पिता, स्तुती, अनुष. व वर आपण अनुस्वार देणार आहोत. करवंद. व वर आपण अनुस्वार देणार आहोत. करवंद, है ना? करवद लिहिलेलं काय आहे? करवंद. त्याच्यानंतर आपल्याला अनुस्वार दिल्यानंतर कशावर अनुस्वार दिल्यानंतर आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनणार आहे? तर तर मुलांनो, आज आपण ही जी कविता पाहिली, कविता क्रमांक 27 धिंगरी, ही कविता आपण व्यवस्थित समजून घेतली. त्या कवितेवर आधारित जे काही प्रश्न होते ते आपण पाहिलेत. ठीक आहे? तर इथेच आपली ही कविता संपत आहे. ठीक आहे?